तले स्वयं रूपा तदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातं सगणनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदां सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमा ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरतीशे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर कालच प्रभूजींनी सांगितलं भीमसेन प्रभूंनी की आज मला थोडं चर्चा करायची या विषयावर, म्हणून मी 3 खूप सिनियर वैष्णवांचे लेक्चर ऐकले। ते म्हणजे एक गुरु महाराज भक्ती रसामृत स्वामी महाराज, एक आहे हिज ग्रेस सुंदर श्याम प्रभू NVCC मधले, आणि एक आहेत आपले अमोघ लीला प्रभू, त्यांचे एकदम भारी असतात लेक्चर, ते पण ऐकलंय। तर बरंच आहे ऍक्च्युली सांगण्यासारखं, पण बघूया आता पावणे 1 तासात किती होतं ते। तर सगळ्यात आधी आपण शुद्ध भक्त, म्हणजे आपल्याला स्टोरी बरीचशी माहिती आहे, प्रल्हाद महाराज आणि नृसिंह भगवंत, ही भगवंत आणि भक्ताची जोडी। तर त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज जे ते खूप शुद्ध भक्त आहेत, आणि शुद्ध भक्तांची कॅरेक्टर्स म्हणजे त्यांचे गुण, त्याच्या गुणाविषयी पहिले चर्चा करूया आपण। 26 गुण, जे वैष्णवांचे 26 गुण असतात, त्याच्यामध्ये यादी फक्त सांगेल मी पटापट। सत्य हा एक गुण आहे वैष्णवांचा, सत्य शुद्ध भक्ताचा गुण आहे, सत्य, ते नेहमी सत्य बोलतात। दुसरा आहे दया, सर्व जीवांवर दया करतात, जीवदया। आपण इस्कॉन मध्ये बघतो नामेरुची जीवदया आणि वैष्णव सेवा, तसं जीवदया, दया हा पण त्याचा एक गुण आहे। तप, संयम, त्याच्यावर सगळ्या इंद्रियांवर कंट्रोल असतो, तप करू शकतो, साधना करू शकतो। चौथा आहे शौच, बाह्य व आंतरिक शुद्धता। आपण बाह्य शुद्धता करतो 2-3 वेळा आंघोळ करून दिवसभरात, आंतरिक शुद्धता कशी होते? हरिनाम घेऊन, हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे, याच्याने आपली आंतरिक शुद्धता होते। 5वा गुण आहे तितिक्षा, म्हणजे सहनशीलता, सहनशील असतो भक्त, हा नेहमी सहनशील असतो। जसं प्रल्हाद महाराजांचं उदाहरण, त्यांच्या वडिलांनी इतके त्यांच्यावर अत्याचार केले, पण त्यांनी संपूर्ण सहन केलं निर्भयपणे। आर्जव म्हणजे सरळपणा, सरळ आणि साधे असतात भक्त। ज्ञान, शास्त्रीय ज्ञान असतं त्यांना, शास्त्रांचं म्हणजे जसं भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत हे आपल्यासाठी शास्त्र आहे, सगळ्या वेदांचं सार ज्ञान असतं त्यांना। विज्ञान असतं, विज्ञान म्हणजे अनुभवात्मक ज्ञान, ज्ञान पण त्याच्यामध्ये अनुभव आहे, जसं पुराण आहेत, महाभारत, रामायण, याच्यातून आपण अनुभव घेतो, ते ज्ञान असतं, विज्ञान असतं। नंतर 9वा आहे आस्तिक्य, त्याला म्हणतात आस्तिक्य म्हणजे नास्तिक आस्तिक, ज्याच्यावर परमेश्वरावर श्रद्धा आहे तो आस्तिक्य, नास्तिक म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा नाही।
अहिंसा म्हणजे हिंसा करत नाही, आपण 4 नियम पाळतो त्याच्यात हिंसा करत नाही. शम मनावर नियंत्रण, सम साम दाम दम, दम म्हणजे इंद्रियांवर संयम असतो. त्याग आसक्तीचा त्याग असतो. आपण हळूहळू हरिनाम जप करून पुढे काय साध्य करतो, प्रत्येक जे आसक्त आहे आपण संसारात किंवा ज्या पण गोष्टींविषयी आपली आसक्ती आहे त्या हळूहळू कमी व्हायला लागते. म्हणून आपण त्याचा त्याग करतो, आसक्तीचा त्याग करायला लागतो, प्रत्येक गोष्टीचा त्याग. जसं आपण 4 नियमांमध्ये बघितलं, इव्हन कांदा लसणाचा पण त्याग करतो आपण, चहा कॉफीचा त्याग करतो, कंठीमाळ घालतोय, त्याग करतो आपण. नंतर आहे संतोष म्हणजे समाधानी, जे काही मिळेल, जे काही जेवढं काही होईल आपल्याने. जय प्रभुपाद. तर त्याच्यामध्ये आपण समाधानी असतो, संतोष. आपण म्हणजे शुद्ध भक्त, हे शुद्ध भक्ताचे गुण आहेत 26. क्षमा माफ करण्याची वृत्ती, म्हणजे जसं प्रल्हाद महाराजांच्या विषयी विचार केला तर जसं त्यांना एवढे अत्याचार करून शेवटी ज्या भगवंतांनी विचारलं की तुला काय देऊ, तर त्यांनी काय मागितलं, वडिलांना क्षमा करण्याची त्यांनी प्रार्थना केली. म्हणजे क्षमा करतो, माफ करण्याची वृत्ती असते. मृदुता, मृदुता म्हणजे काय, म्हणजे असं नाही त्याची कातडी मृदू कोमल आहे. मृदुता म्हणजे तो कोमल सौम्य असतो, प्रत्येकाशी वागण्याचा त्याचा व्यवहार जो आहे तो खूप कोमल असतो. लज्जा म्हणजे री, ज्याला संस्कृतमध्ये री म्हणतात. नम्रता किंवा संकोच, नम्रता असते, लज्जा असते, त्याला नम्र असतो. अक्रोध, आपण म्हणतो अक्रोध परमानंद नित्यानंद, नित्यानंद हे अक्रोध, म्हणजे ज्यांना राग येत नाही कसल्याही गोष्टीचा अजिबात. धैर्य म्हणजे स्थिरता असते त्यांच्यामध्ये, धैर्य असतं, स्थिरता असते, म्हणजे दृढ असतात ते, धृती. उदारता 21 आहे उदारता, म्हणजे दानशील असतात, ते इतके उदार असतात, सहजपणे दान करतात. आपण बघतो जन्माष्टमीच्या वेळेस आपण उदार भावनेने दान करतो भगवंताच्या सेवेसाठी. 22 आहे मैत्री, सर्वांशी मैत्रभाव असतो एका वैष्णवाचा. आपण बघतो मैत्री करणं आपल्यासाठी किती सोपं आहे. कसं, आपण कुठेही पुस्तक वितरणाला जातो, पुस्तक देतो, सहज मैत्री होते ना, पुस्तक देतो, हे घ्या याच्यामध्ये असं असं आहे, म्हणजे आपण म्हणतो भगवद्गीतेत काय काय आहे त्याच्याविषयी सांगून लगेच त्या व्यक्तीशी आपण मैत्री करू शकतो. आपल्याला कोणाशी दुश्मनकी करायची नसते, मैत्रीचे संबंध असतात. तरी जरी त्याने पुस्तक घेतलं नाही तरी आपण त्याशी मैत्रीच करतो. 23 आहे समदृष्टी, सगळ्यांना समान दृष्टीने पाहणे, म्हणजे भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की पंडितः समदर्शिनः, सगळ्यांना समान दृष्टीने बघणे. नंतर भक्ती, 24वा गुण आहे भक्ती, भगवंतावरील प्रेम, प्रेममयी भक्ती, भक्ती करणे. 25 आहे अनन्यता, एकनिष्ठ भक्ती असते, अनन्य भक्तिभाव असतो भगवंताप्रती. आणि 26 आहे निरहंकार, अहंकार हितपणा, अहंकार ज्याच्यामध्ये नाही अजिबात, फॉल्स इगो पण त्याचा मरतो हळूहळू, जसं भगवंताचे नाम घेऊन. तर याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांचे काही विशेष गुण आहेत. हे सगळेच गुण प्रल्हाद महाराजांमध्ये आहे, पण त्यामध्ये सगळ्यात विशेष गुण असे काय, तर निरंतर भगवंत नामाचं स्मरण. आपण बघतो की स्मरणम कीर्तनम विष्णू स्मरणम, स्मरण आणि कीर्तन या 2 गोष्टींचं प्रतीक आहेत प्रल्हाद महाराज आहे. निरंतर स्मरण 24/7. पूर्ण निर्भयता, भय नाही, त्यांना इतके वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला हिरण्यकशिपूने, पण त्यांनी निर्भय, कम्प्लीट निर्भय होते ते, भय नाही कसलंच. द्वेष शून्यता, जरी त्यांना त्या नोकरांनी, राजाच्या नोकरांनी किंवा त्याच्या वडिलांनी ज्यांनी काही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असा, पण त्यांनी तरी प्रत्येकाला मत्सर नाही, कोणावरही त्यांचा राग नव्हता, द्वेष नव्हता. सर्वांशी प्रेमभाव होतं, भक्तीमध्ये दृढता होती, भौतिक सुखांपासून अलिप्तता होती, आणि गुरु व भगवानांवर पूर्ण श्रद्धा होती. आता आपण ऍक्च्युअल जी कथा आहे त्याच्यावर आपण नृसिंह भगवंताचा जो अवतार आहे त्याचं प्राकट्य आहे ते आपण अभ्यास करू थोडा. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी बघू गर्ग संहिता, एक संहिता आहे, एक शास्त्र आहे गर्ग संहिता नावाचं. तर गर्ग संहितेमध्ये बहुलाश्व आणि नारद मुनींचा एक संवाद आहे. नारद मुनींना विचारत असतात बहुलाश्व, ते विचारतात की भगवंताच्या अवताराविषयी मला माहिती द्या. काय काय अवतार, कसे भगवंतांचे अवतार असतात, कसले कसले प्रकार असतात भगवंतांचे, अनंत अवतार आहेत, त्याच्यामध्ये काय काय अवतार असतात त्याविषयी नारद मुनी सांगतात. भगवंतांचे वेगवेगळे एक श्लोक आहे त्याच्यामध्ये असं दिलं की अंश अवतार असतात, अंशांचे अंश असे अवतार असतात, मग आवेश अवतार असतात, शक्त आवेश किंवा आवेश अवतार असतात, कला अवतार असतात, पूर्ण अवतार असतात. तर अंश अवतार मध्ये ब्रह्मा एक अंश अवतार आहे, भगवंताचा अंश आहे, अंश अवतार आहे.
अंशाचे अंश म्हणजे मारीच एक अवतार आहे भगवंताचा, तो अंशाचा अंश आहे. मग आवेश अवतार जो आहे, आवेश अवतारामध्ये जसे परशुराम मुनी आहेत, परशुराम किंवा शक्तावेश अवतार आहे किंवा भार्गव मुनी आहेत, हे आवेश अवतार मध्ये मोडले जातात. आणि कला अवतार जसं कपिल मुनी आहे किंवा कूर्म अवतार आहे, हे कला अवतार आहेत, कला. आणि गुण अवतार आहेत काही, कला गुण. पूर्ण अवतार जिथे वर्णन येतं, पूर्ण अवतारामध्ये पहिलेच नाव आहे नरसिंह भगवंताचं. नरसिंह अवतार हे भगवंताचे पूर्ण अवतार मानले जातात, पूर्ण अवतार आहेत ते. जसं राम आहेत, श्वेतदीपावर जे बसलेले आहेत, पौडलेले आहेत, ते हरी आहेत. वैकुंठामध्ये जे आहेत ते नारायण आहेत. आणि नर नारायण, जे नर नारायण आहेत, हे सगळे पूर्ण अवतार म्हणून झालं. आणि पूर्ण अवतारांमध्ये सगळ्यात आधी पहिलं नाव जे आहे ते नरसिंह भगवंताचं आहे, म्हणून नरसिंह भगवंत हे पूर्ण अवतार आहे भगवंताचे. आणि याच्याही पलीकडे जाऊन पूर्णपेक्षाही परिपूर्ण अवतार कुठला आहे? स्वयं साक्षात भगवंत कृष्ण, जे गोलोकधामात कायमस्वरूपी असतात. तर अशा यांचं वर्णन केलंय त्यांच्या वेगवेगळ्या अवतारांचं. आता याच्यामधला आपण जो नरसिंह अवतार जो पूर्ण अवतार म्हटला जातो, त्याच्याविषयी चर्चा करू आपण. भगवंताचा पूर्ण अवतार, या भगवंताचा जो अवतार आहे पूर्ण अवतार नरसिंह भगवंत, याला 2 टर्म्सने म्हणजे त्याची व्याख्या केली जाते. जसं या अवताराला अद्भुत अवतार म्हटला जातो आणि विचित्र अवतार म्हटलं. भगवंताचा प्रत्येक अवतार हा विचित्र आणि अद्भुतच आहे. म्हणजे आपण म्हणाल विचित्र हा शब्द काही बरोबर वाटत नाहीये, पण विचित्र आपण म्हणतो ना, तो व्यक्ती ना खूप विचित्र आहे, मला त्याचा स्वभाव अजिबात नाही आवडत. पण हा नकारार्थी विचित्र म्हणून आहे, नकारार्थी. इथे सकारात्मक पद्धतीने वापरलेला आहे हा विचित्र हा शब्द. म्हणजे विचित्र म्हणजे अद्भुत म्हणजे आश्चर्यजनक आहे. कारण असं सिंहाचं तोंड आहे, सिंहाचं मुख आहे आणि पूर्ण शरीर जे धड, पूर्ण शरीर जे ते मानवाचं आहे. आश्चर्यजनक आहे. असं कसं काय? असं तर एकही जीव, एकही 84 लाख योनीमध्ये अशी एकही योनी नाहीये. म्हणजे आश्चर्यजनक आहे. त्या अर्थाने, सकारात्मक अर्थाने, चमत्कारी अर्थाने हा विचित्र हा शब्द वापरला जातो. तर अद्भुत आणि विचित्र असा अवतार आहे. आणि पूर्ण चमत्कारी आपण बघतो, भगवंत पूर्ण चमत्कारी कुठे? वृंदावनमध्ये सगळ्या वेगवेगळे चमत्कार करून दाखवले भगवंताने. आणि पण इथे जे भगवंत खूप वेगळ्या स्वरूपात प्रकट होतात. इथे भाव किंवा वेश हा वेगळा आहे. जसं आपण फॉर एक्झाम्पल भगवंताचा भाव आणि वेश इथे वेगळा आहे. भाव काय? भगवंतांना धर्माची पुनर्स्थापना करायची आहे, इथे हिरण्यकशिपूसारखे राक्षसांचा वध करायचा आहे. आणि ऍट द सेम टाइम भगवंताचा जे भक्त आहे, प्रेममयी भक्त, एकटा भक्तासाठी भगवंताने अवतार घेतलाय नृसिंह भगवंताने, प्रल्हादासाठी, प्रल्हादाची रक्षा करण्यासाठी. हा झाला भाव. आणि वेश, वेगळ्या वेशात येतात भगवंत. नृसिंह भगवंत असे आहेत की त्यांचा वेश कसा आहे? जे मुख आहे ते सिंहाचं आहे आणि धड आहे ते मानवाचं आहे. जसं आपण काय करतो ना, आपण लग्नाला जायचंय कुठे, लग्नामध्ये वेगळा वेश धारण करून जातो आपण, एक शरारा घातला किंवा असं धोती कुर्ता घालून जात नाही, मंदिरात जायचं स्पेशल धोती कुर्ता घालून जातो. असं वेगवेगळे वेश बदलत आपण असतो ना, स्थल काळ परिस्थितीनुसार वेगवेगळ्या कार्यक्रमात जाताना वेगवेगळे ड्रेस घालतो आपण. वेगळा भाव असतो. लग्नात जायचं म्हणजे हा हे करायला लागेल, ते करायला लागेल, किंवा म्हणजे तिथे एक वेगळा भाव असतो. तिथे जाऊन वर देऊन गिफ्ट द्यायला लागेल, फोटो काढायला लागेल, वेगळा भाव असतो. हे मंदिरात आलं म्हणजे कीर्तन करायचं, सगळ्या वैष्णवांची एटिकेट फॉलो करायचे, म्हणजे कुर्ता, धोती किंवा साडी असं घालून जातो. तर हा भाव आणि वेश, मग इथे भगवंताचा एक वेगळ्या प्रकारचा भाव आहे आणि वेगळ्या प्रकारचा वेश आहे. म्हणून वेगवेगळे वेश आहेत. भगवंत असे वेगवेगळे वेश धारण करून येतात, म्हणून याला चमत्कारिक म्हणतात, विचित्र म्हटलं. जिथे आपला भाव कसा असतो, कधी हसतो आपण, कधी दुःखी होतो, कधी क्रोध येतो आपल्याला, कधी आनंदी असतो. तसं भगवंताचा हा क्रोध, उग्र नरसिंह क्रोध आहे, हिरण्यकशिपू, आणि ते ऍट द सेम टाइम ज्या प्रल्हाद महाराज दिसतात तेव्हा अगदी आनंदी असतात भगवंत, कृपादृष्टी टाकतात त्यांच्यावर. तर म्हणजे हा जो आहे भगवंत कृष्ण जे आहे ते हा जो अवतार घेतात तेव्हा ना नर ना सिंह, परंतु भगवान कृष्ण म्हणजे वेगवेगळे भाव जो आहे तिथे ना नर आहे ना सिंह आहे, असे आहेत ते. जे सिंह पण नाहीत पूर्ण ना नर पण नाहीत पूर्ण, म्हणून त्याला नरसिंह भगवान म्हणतात. का प्रकट झालेत भगवंत आपल्याला माहितीये, सगळ्यांनाच ही, आपल्या सगळ्यांना ही कथा पूर्णपणे माहितीये, तरी सुद्धा आपल्या शुद्धीकरणासाठी आपण पुन्हा पुन्हा ही ऐकली पाहिजे आणि म्हटली पाहिजे. तर भगवंत म्हणतात
भक्तवत्सल आहेत. भगवंत भक्तवत्सल आहे. भक्तवत्सल असल्यामुळे भगवंत एकट्या प्रल्हादासाठी हा अवतार घेतात. हे त्याचं कारण आहे का प्रकट झाले. जेव्हा भक्त दुःखी असतो तेव्हा भगवंत प्रकट होतात. म्हणजे भगवंतांना कुठल्याही भक्ताचे दुःख, कष्ट किंवा त्याचा जो प्रिय भक्त आहे त्याच्या प्रती जर कोणी अपराध करतोय तर तेव्हा भगवंत अवतार घेतात. आणि म्हणजे आपण पण आपले दुःख असतील काही तर त्याच्यामध्ये आपण भगवंताची, नरसिंह भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. दुःख, काही कष्ट आहेत आपल्या जीवनामध्ये, नरसिंह भगवंताचे आश्रय घेतला पाहिजे आणि त्यांची प्रार्थना केली पाहिजे. म्हणजे आपलेही दुःख नष्ट करण्यासाठी भगवंत आपल्याकडे येतात. जसं आता याच्यामध्ये आपण बघू की हा एकदम विचित्र वाटतं. जसं प्रल्हाद महाराज, हे प्रल्हाद बाळ हा एवढा मोठा भक्त आहे, जन्मापासूनच इतका थोर भक्त आहे, शुद्ध भक्त आहे. आणि एक हिरण्यकशिपू हा त्याच्या पूर्ण ऑपोजिट, पूर्ण विरुद्ध, इतका डेंजर राक्षस, त्याच्या पोटी हा कसा काय जन्माला आला. एवढा महान भक्त एखाद्या राक्षसाच्या पोटी कसं काय जन्म घेतोय हे कधी कधी आपल्याला म्हणजे जमत नाही, पचत नाही आपल्याला. पूर्ण विरुद्ध. किंवा म्हणजे आपण बघतो ना, काही आपण संसारा, आपण गृहस्थामध्ये काही असतात की अरे मी खूप छान भक्ती करते पण माझे मुलं ना काही भक्तीच करत नाही. आपल्याला बऱ्याच जणांना प्रश्न असतात. आमचे मुलं तर सारखे मोबाईलवर रील बघत असतात, गाणे ऐकतात, डान्स करतात, काय त्यांचं तर अभ्यासातही लक्ष नाही. आणि अशा बऱ्याच जणांचं म्हणजे भक्तांचं हे असतं. किंवा काही ठिकाणी उलट असतं, म्हणजे त्यांचे आई वडील भक्त नाही आहेत पण ते मुलं येतात कार्यक्रमाला आणि चांगले भक्त म्हणून, म्हणजे चांगले भक्त असतात. हे असं उलट सुलट चालू असतात भगवंताची लीला ही सगळी. जसं वराहदेव स्वतः भगवंत, जसं हिरण्यकशिपूला मारण्यासाठी यांचा अवतार झाला नरसिंह भगवंताचा, आणि हिरण्याक्ष त्याचा जो मोठा भाऊ आहे त्याला मारण्यासाठी कोणाचा अवतार झाला, वराहदेवांचा. वराहदेवांचा मुलगा कोण आहे माहिती, भौमासूर. वराहदेवांच्या पोटी भौमासूर जन्माला येतो. भौमासूर असुर आहे. भगवंत, साक्षात भगवंताच्या पोटी कोण आहे, असुर जन्माला येतो. म्हणजे असं होऊ शकतं. असं काही नाही की हिरण्यकशिपूच्या पोटी प्रल्हाद इतका शुद्ध भक्त आला आहे तर असं नाही होत. तर भगवंताच्या पोटी पण भौमासूर जन्माला येऊ शकतो, असंही असतं. तर आपण हा जो अवतार आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय येतो, कसं येतो, पण त्याच्या एक बॅक हिस्ट्री, त्याची बॅक स्टोरी एकदा बघूया आपण. की तपस्या केली, कोणी तपस्या केली. तपस्याचे खूप वेगवेगळे प्रकार असतात. कोणी, आपण जसे आता उद्या तपस्या करणार आहेत आपण. काय तपस्या आपली, उपवास आहे, निर्जला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत, म्हणजे सूर्यास्तापर्यंत. तर ही तपश्चर्या आहे. म्हणजे चांगल्या कामांसाठी आपण, भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या आनंदासाठी आपण उपवास करतो किंवा तपश्चर्या करतो. अशी तपश्चर्या वाईट कामासाठी पण केली जाते. त्याच्यामध्ये कोण उदाहरण आहे, जिवंत उदाहरण हिरण्यकशिपू. वाईट कामासाठी तपश्चर्या करायची होती त्याला, कारण त्याला हे संपूर्ण जग जिंकायचं होतं, सगळ्या याच्यावर कंट्रोल. विष्णूचं अस्तित्व नाहीसं करायचं होतं त्याला, नारायणाचं अस्तित्व. म्हणून त्याने तपश्चर्याला सुरुवात केली. रॉंग व्ह्यू पॉइंट त्याचा होता. तर त्याने काय केलं की तो तपश्चर्याला गेला. खूप जबरदस्त त्याने तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्याचं वर्णन भागवतांमध्ये खूप सुंदर आहे. एका पायावर, नंतर त्याच्या पूर्ण ते वाळू बांधलं गेलं, त्याच्या इतकं त्याने अन्न त्याग केलं. आता बघा एवढी तपश्चर्या. आता आपल्याला तपश्चर्याला काय लागतं, संध्याकाळ झाली की पटकन पाणी प्यायला लागतं किंवा काहीतरी खायला लागतं. कारण काय ना, कलियुगामध्ये तपश्चर्याला आपलं जे शरीर जे बनलंय ना ते हाडामासांचंच आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं जड शरीर. परंतु कलियुगामध्ये शक्ती जी आहे ती सगळी मांस आणि हे रक्त याच्यामध्ये अशी. पूर्वी म्हणजे ही जी त्यावेळेस काय होतं ना, हाडांमध्ये जीव प्राण असायचा, खूप हाडामध्ये शक्ती असायची. त्यामुळे तो सहजपणे अन्नाचा त्याग करू शकला आणि हाडांवर पण तो जिवंत राहू शकला. आता आपल्याला ते शक्य नाही, अन्न खायला लागतं म्हणजे रक्त बनवायला लागतं. तर तो एवढी तपश्चर्या करून मग ब्रह्मदेव प्रकट झाले. आणि शेवटी सगळ्या देवी देवतांमध्ये प्रश्न पडला, अरे हा केवढी मोठी तपश्चर्या करायला लागलाय. म्हणून मग ते ब्रह्मदेव आले आणि त्यांनी ब्रह्मदेवाकडून वरदान मागितलं की मला म्हणे अमरत्वाचं वरदान द्या. पण अमरत्वाचं वरदान ब्रह्मदेव देऊ शकत नव्हते. ते म्हणले अरे मीच अमर नाही, तुला कुठून वरदान देऊ. त्यांचा मृत्यू आपल्याला माहिती आहे. ब्रह्मदेवाचा मृत्यू कोणाला माहिती आहे कसा आहे, 100 वर्ष. किती, 100 वर्ष. कुठले आपले मटेरियल 100 वर्ष नाही, आपले 6 महिने म्हणजे 1 दिवस, आपले 6 महिने म्हणजे 1 रात्र, असा त्यांचा एक पूर्ण दिवस, 24 तास त्यांचे. असे 1 आठवडा, असे 30 दिवस म्हणजे 1 महिना, असे 12 महिने म्हणजे 1 वर्ष, आणि असे 100 वर्ष. एवढं मोठं ब्रह्मदेवाचं आयुष्य. तर
ते म्हणतात की मला पण मृत्यू आहे, तुला कसं काय मी वरदान देऊ. पण त्याला काय वाटलं की मी सहजपणे ब्रह्मदेवाकडून वरदान काढून घेऊ शकतो अमरत्वाचं, मी सहजपणे यांना उल्लू बनवू शकतोय. तर त्याने वेगवेगळे वरदान मागायला सुरुवात केली. नाही मला ना, मला जमिनीवर नाही, पाण्यात नाही मृत्यू आली पाहिजे, ठीक आहे तथास्तु. नाही मला पाण्यात नाही, आकाशात नाही, ठीक आहे तथास्तु. नाही मला अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, ठीक आहे तथास्तु. ब्रह्मदेव ते वरदान देत गेले त्याला, जे जे काही तो मागत गेला. नाही मला म्हणजे मानवांमध्ये नाही, किन्नर नाही, गंधर्व नाही, म्हणजे कुठल्याही मानवाने प्राण्यापासून नाही मृत्यू झाला नाही पाहिजे, ठीक आहे तसंही नाही होणार. तर प्रत्येक ब्रह्मदेवाने त्यांना वरदान, आणि त्याला वाटलं की अरे सगळं जर मी केलं तर मी अमर झालोच आहे असंही, याला कळत नाही यांनी काय वरदान दिलंय मला, पण मी ऑलरेडी अमर झालेलोच आहे, त्याला कळलं नाही. पण आणि काय आलं की याच्याही आधीची एक गोष्ट आहे की तो, याच्याही आधीची थोडं आधी, म्हणजे तो जेव्हा तपश्चर्याला चालला होता त्याच्या आधी काय गोष्ट आहे की तो तपश्चर्याला जात असताना मध्ये तपश्चर्या करायला लागतो आणि ते सगळे देवी देवता बघतात तिकडे, अरे हा म्हणजे खूप डेंजर प्राणी आहे, त्यांना बऱ्याच जणांना याने भूतलावर हरवलंय आणि हा आहे ना, तर याची तपश्चर्या भंग करण्यासाठी काहीतरी आयोजन करा. मग ते नारद मुनींना अपॉइंट करतात सगळेजण, नारद मुनी आणि पर्वत मुनी हे दोघं जण, त्यांना अपॉइंट केलं जातं की याची तपश्चर्या भंग करायला त्यांना अपॉइंट केलं जातं. म्हणून मग हिरण्यकशिपू तपश्चर्याला बसतो आणि काय होतं, नारद मुनी आणि पर्वत मुनी हे दोघं जण एका झाडावर, तिथेच बाजूला झाड असतं, त्या झाडावर पोपट म्हणजे पक्षीच्या रूपाने दोन्ही जण गप्पा मारत बसतात, गप्पा करतात मस्त. अरे हरी, विष्णू, कृष्ण, काय भगवंत म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहे, त्यांच्या लीला, त्यांचे गुण, त्यांचे रूप आणि सगळं त्यांचं नाम, रूप, लीला, गुण ह्या सगळ्यांची चर्चा करत असतात. ह्याला डिस्टर्ब होतं, हिरण्य कोण आहे, नारायण नारायण, विष्णू विष्णू, काय डिस्टर्ब करतायत हे सगळे. तो एकदम डिस्टर्ब होऊन मरू दे मी नाही करत म्हणे तपश्चर्या, घरी निघून जातो तसंच. आणि खूप क्रोध, जबरदस्त क्रोध असतो त्याला, आणि त्या क्रोधामध्ये तो घरी जातो आणि त्याच्या सगळे जे काही नोकर चाकरे, हे नारायण नारायण, लीला, गुण, रूप, नाम, काय ते नारायण विष्णू सगळेजण ते काय डिस्कस करतायत माझ्या इथे. आणि ते असं बोलत बोलतच घरी येतो. त्याची पत्नी म्हणते काय तुम्हाला काय झालंय आज, एवढं का तुम्ही क्रोधित काय तेवढं. नारायण नारायण, की म्हणते नारायण, याच्या मुखातून नारायण शब्द निघतोय चक्क, आज काही भांग वगैरे पिला का काय तिला वाटलं. म्हणून ती म्हणते काय काय म्हणताय तुम्ही, नारायण नारायण, सगळीकडे ते नारायण नारायण म्हणतात, मला डिस्टर्ब होत आहे, मला तपश्चर्याच करू देत नाहीत. आणि मग ती न ऐकल्यासारखं करते आणि पुन्हा पुन्हा त्याच्या तोंडातून वदवून घेते, काय काय मला काय ऐकायला येत नाही, काय म्हटलं ते, काय म्हणता तुम्ही, अरे नारायण नारायण, एकदम क्रोधाने म्हणत जातं. विष्णू, सगळेजण तिथे असं डिस्कस करतायत, मला अजिबात तपश्चर्येत माझं मन लागत नाही. आता खूप क्रोध आलेला असतो त्याला. आणि मग काय क्रोध येतो, आणि गृहस्थाश्रमात काय असतं ना की क्रोध येतो म्हणून मग ते त्याचा क्रोध शांत करण्यासाठी पत्नी त्याला जवळ घेते वगैरे वगैरे. आणि मग तिथेच संध्याकाळच्या वेळी त्याचं, ती कयादू जी ती पत्नी आहे, त्याचा गर्भदान संस्कार होतो तिथे. बघा, गर्भदान संस्कार झाला, त्याच्या क्रोधामध्ये गर्भदान संस्कार झाला, परंतु तो नारायण नारायण शब्द उच्चारत असताना गर्भदान संस्कार झाला. आणि म्हणून म्हणजे त्याच्या म्हणजे तिच्या पोटी भगवंताचा भक्त जन्माला आला. म्हणून प्रल्हादाचा अशा प्रकारे त्यांच्या म्हणजे राक्षस योनी असून सुद्धा प्रल्हाद हे खूप मोठे शुद्ध भक्त आहे. आता काय होतं की हिचा इथे गर्भदान संस्कार झाला हे सगळ्यांना कळतं, आणि हिच्या गर्भामध्ये आता कोण आहे माहित नाही. मग सगळे देवी देवता परत एकदम हे होतात, आणि हा तपश्चर्याला घेऊन जातो नंतर, आणि तो तपश्चर्या करायला लागतो. आणि सगळे देवी देवता, इंद्र, चंद्र, हे वायू, हे सगळे जे सगळे जमतात आणि म्हणतात, अरे ह्या कयादूच्या पोटामध्ये ना जो हा एक तर भयंकर राक्षस, आणि याच्या पोटी जन्म घेणारा तो पण राक्षस आहे, याच्या म्हणजे वंश चालवेल तो त्याच्यापेक्षा भयानक असणार, तर याचा वध केला पाहिजे, हिच्या पोटातलं जे बाळ आहे त्याला मारलं गेलं पाहिजे, चला जाऊ. आणि मग नारद मुनींकडे येतात, चला आपण. नारद मुनी म्हणतात नाही, ते आल्यात देतात सगळ्यांना, थांबा, जाऊ नका तुम्ही सगळे. तर तिच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तो एक खूप मोठा विष्णूंचा भक्त आहे, भगवंताचा भक्त आहे, खूप थोर भक्त आहे. तर मग भगवंत नारद मुनी जे आहेत ते म्हणतात की तुम्ही इथे थांबा, मी जातो. आणि नारद मुनी त्या कया दिवशी डिस्कशन करायला जातात, ज्यावेळेस तो हिरण्यकशिपू तपश्चर्या करायला बाहेर गेलेला असतो. आणि मग नारद मुनी तिच्यावर सगळे संस्कार, त्याला म्हणतात गर्भसंस्कार, गर्भदान झाल्यानंतर गर्भसंस्कार होतात.
गर्भाधान एकदा झालं की त्यानंतर गर्भसंस्कार होतात. आपल्याला माहिती आहे ना, ते एक आपल्या इस्कॉन मधले खूप चांगले डॉक्टर आहेत, याला नाशिकला मॅडम आणि सर दोघंही आहेत ते, प्रभूजी आणि माताजी. हा वैदेही माताजी आणि त्यांचे रसामृत गौर प्रभू असं काहीतरी नाव आहे त्यांचं, रसामृत प्रभू. तर ते गर्भाधान संस्कारचे खूप स्पेशलिस्ट आहेत, नाशिकला आहे त्यांचं क्लिनिक. त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकलोय आम्ही, त्यांच्या पुस्तक वाचून वगैरे. तर गर्भधान संस्कार झाल्यानंतर म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह येते टेस्ट, जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यानंतर गर्भधान संस्कार खूप महत्वाचा संस्कार आहे. आपल्या म्हणजे आपल्याला इस्कॉनमध्ये सगळ्यांना एस्पेशली माताजींना माहीत पाहिजे की गर्भधान संस्कारची घाई करण्यात अर्थ नसतो. ज्या दिवशी आम्ही पण प्रयत्न केला होता, म्हणजे त्यावेळेस आम्हाला एवढं नॉलेज नव्हतं, 2007-8 साली वगैरे, 7 साली. तर आम्ही माझ्या दोन्ही मुलींचा आम्ही प्रयत्न केला गर्भधान संस्कार करण्यासाठी. म्हणजे माझं उदाहरण देऊ शकतो मी. तर मी याला गेलो होतो, आम्ही पंढरपूरला गेलो होतो, पंढरपूर यात्रेसाठी. 1 दिवसाची यात्रा होती वाटतं, 1 की 2 दिवसाची. सकाळी गेलो पहाटे अगदी, रात्री उशिरा आलो परत. असं पंढरपूरला दर्शन घेतलं, जप केलं, आणि त्या दिवसभरामध्ये मग ट्रॅव्हलिंग येता जाता किंवा तिथे आपलं इस्कॉन मंदिर आहे लोकनाथ स्वामी महाराजांचे अंडर जे आहे तिथे, तर तिथे सगळं आम्ही राधा पंढरीनाथ मंदिर ते आम्ही कंटिन्यू जप करत होतो. 51 माळांचा जप केला. म्हणजे ही पद्धत आहे, 51 माळांचा जप करायचा आणि त्या दिवशी मग आपण गर्भधानाचं प्लॅनिंग करू शकतो. हे इस्कॉन मध्ये पद्धत आहे. त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं होतं सिनियर लोकांना. आणि मग गर्भधान संस्कार गर्भधान केल्यानंतर ते आम्ही 9 महिने जे ते संस्कार असतात वेगवेगळे, त्याच्यामध्ये संस्कारमध्ये हा एक येतो की त्याला भगवंताविषयी म्हणजे वाचन झालं पाहिजे, त्या मातेने वाचन केलं पाहिजे. भागवतम, भगवद्गीता, चैतन्य चरितामृत अशा सगळ्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. तर माझ्या मोठ्या मुलीच्या वेळेस माझ्या पत्नीने संपूर्ण श्रीमद भागवतम वाचलंय. 18 स्कंद पूर्ण स्टार्टिंग ते, म्हणजे 9 महिने 8 महिने साधारण पिरियड मिळतो की पॉझिटिव्ह आली टेस्ट, तिथून सुरुवात 1.5 महिन्यानंतर पॉझिटिव्ह येते टेस्ट साधारण, तिथून म्हणजे 7.5 ते 8 महिन्याच्या पिरियडमध्ये संपूर्ण श्रीमद भागवतम पूर्ण वाचला 18 स्कंद. दुसऱ्या मुलीच्या वेळेस, ही अपूर्व इथे बसली, तिच्या वेळेस चैतन्य चरितामृत नावाचा पूर्ण सेट तिने 9 पुस्तकांचं वाचलं. ते वाचणे, रात्री झोपताना आम्ही असे, त्यावेळेस आयपॅड असायचं असं छोटा, असे मोबाईल नव्हते त्यावेळेस, आयपॅड असायचं छोटं. त्या आयपॅड मध्ये लेक्चर्स आम्ही बनवलेले असायचे. गौरांग प्रभू, गोविंद प्रभू, राधा गोपीनाथ प्रभू, महाराजांचे, प्रभुपादांचे असे सगळे लेक्चर्स, जवळजवळ 700 ते 800 लेक्चर, 1000 लेक्चर जवळजवळ असे वेगवेगळे भक्तांचे, सिनियर भक्त, ते असे तिच्या पोटाजवळ ठेवायचो मी रोज रात्री झोपताना. आणि म्हणजे आपण जरी झोपलेलो आहे, जरी नारद मुनी त्यांना काउन्सिलिंग करत होते, सगळं ऐकवत होते, भागवतम, भगवद्गीता हे सगळं ऐकवत होते कयादीला, तिला कधी कधी झोप लागत होती, पण तरी सुद्धा प्रल्हाद बाळ सगळं ऐकत होता आतमध्ये. तर याला म्हणतात गर्भ संस्कार, गर्भधान नंतर होणारा. तर हे केलं पाहिजे. माहित नाही आमच्या घरी कसे भक्त आहेत ते, पण असतील चांगले बहुतेक, पुढे जाऊन कळेल आपल्याला. आता ही 6 माळा जप करते आणि मोठी मुलगी पण करते अभ्यासामुळे. आपण काही कंपल्सरी करत नाही त्यांना जपासाठी, पण केलं पाहिजे 2 माळा 4 माळा असं त्यांच्या वयानुसार. बरं, नंतर हा प्रल्हाद जे आहे 5 वर्षाचं बाळ म्हणून जन्माला येतो. प्रल्हाद त्याची तपश्चर्या सगळी संपून तो सगळं वर घेऊन मग घरी आला, आणि मग त्याने 5 वर्ष झाल्यानंतर ते त्यांना शाळेत घालतात. कोणती पाठशाळा असते? षंड आणि अमरकेची पाठशाळा. त्या गुरुकुलमध्ये त्यांना टाकतात की संपूर्ण याला काय शिकव, आपल्या शत्रूंचा वध कसा करायचा, जो भगवंताचं नाव घेतोय त्याचा वध कसा करायचा, ब्राह्मणांना कसा त्रास द्यायचा, मारायचं, यज्ञ, होम, यज्ञ, विष्णूचे यज्ञ जे होत आहेत ते सगळे कसे डिस्ट्रॉय करायचे हे शिकवायला, याची ट्रेनिंग द्यायला. गौ सेवा कुठे चालली, गोमातेला मारा, गौ सेवा सगळी नष्ट करा. जिथे वेद यांचं पाठांतर चाललं असेल ते सगळं बंद करा. विष्णूचं नाव कोणालाच घेऊ द्यायचं नाही. ओम नमो भगवते हिरण्यकशिपाय नमः, माझं नाव सगळं झालं पाहिजे असं शिकवायला सगळं. आणि त्या शाळेत जातो. पण प्रभुपाद इथे तात्पर्यात म्हणतात, प्रभुपाद काय म्हणतात की आजकालच्या जे शाळा आहेत ते सगळ्या स्लाउटर हाऊस म्हणजे कत्तलखानेच आहेत, इथे काही शिक्षणच दिलं जात नाही असं. तर याच्यावर आता BRC म्हणून एक ब्रांच आहे आपली इस्कॉनची, भक्तिवेदांत रिसर्च सेंटर. तर त्याच्यामध्ये खूप शाळांमध्ये आता आपण हे चालू केलंय की गुरुकुल टाईप पद्धत आहे. आणि मग हिरण्यकशिपूला असं वाटतं की आता आपण चला याची थोडी परीक्षा घेऊ आता, की आपला बाळ काय शिकलेला आहे, वार्षिक परीक्षा घेऊ थोडी याची. मग तो फर्स्ट टाइम येतो आणि त्याची परीक्षा घेतो. बोला बाळ, मांडीवर बसवतो त्याला प्रेमाने, काय काय शिकला तू आज,
आतापर्यंत काय शिकलं शंडे अमरके तुझ्या टीचरने काय शिकलं? तो म्हणतो आपल्या सगळ्यांमध्ये परमात्मा रूपाने भगवंत स्थित आहे आणि आपण सगळे भगवंताचे अंश, विष्णूचे अंश आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आपण तो फिल्म बघितली, आपण ती महाअवतार नरसिंह, त्याच्यामध्ये बघितलंय स्पष्ट सगळ्यांनी. तर तो हे सांगतो प्रल्हाद. मग हिरण्यकशिपू म्हणतो अरे तर पहिल्यांदाच असतं ट्रेनिंग, म्हणजे पहिल्यांदाच एक्झाम होते, त्यामुळे तो गोड बोलून ते सगळं ऐकून घेतो. ठीक आहे, काही हरकत नाही, बघूया तुला आता. आणि ते शंडे अमरकेला चांगला दम धरतो, त्याला चांगली ट्रेनिंग द्या, तुम्ही वाईट ट्रेनिंग दिलेली दिसते याला, बरोबर नाहीये, अजून पण तो विष्णूचं नाव घेतोय, ट्रेनिंग बरोबर चालूच नाही तुमची, तुमचा पगार बंद करायला लागेल वाटतं. आणि मग ते घाबरतात, अरे थांब याला बघू जातात. आणि हा प्रल्हादाला पुढे ट्रेनिंग द्यायला लागतात. हा प्रल्हाद ट्रेनिंग द्यायच्या ऐवजी त्याच्या सगळ्या मित्रांना जमवतो आणि त्यांना भगवंताच्या विषयी नाम, त्यांच्या गुण, रूप, लीला, जे काही त्यांनी सगळं गर्भ संस्कार मध्ये ऐकलेलं असतं ते सगळं त्यांना ऐकवत असतो, सगळ्या भगवंताविषयी कथा. आणि ते सगळे मित्र पण हळूहळू बदलत जातात. एवढंच नाही, ते शंडे अमरकेला की वाटतं अरे बापरे, याचं करून ऐकून तर हे सगळे कथा ऐकून आपलं पण मन भटकायला लागलंय, बरं आपला बॉस तर आपला पगार बंद करेल, मारेल कदाचित आपल्याला. आणि मग ते शिकवण्याचा प्रयत्न करतात पण नाही शिकवू शकत, कारण हे दृढ विश्वास असतो भगवंतावर प्रल्हाद बाळाचा. आणि परत दुसरी परीक्षा म्हणून दुसऱ्यांदा घेऊन येतात प्रल्हादाला. आणि मग ते त्याची परीक्षा घेतली जाते. बघ बाळा, आता तू काय शिकलास, अजून 1 वर्ष उलटलं, आता काय शिकलास तू सांग. मग म्हणे काय नाही, तुम्ही काहीतरी प्रश्न विचारा. मग सांग तू कोण आहेस. मी भगवंताचा अंश आहे. भगवंत म्हणजे कृष्ण, म्हणजे विष्णूचा अंश आहे. तुम्ही पण विष्णूचे अंश आहे. परमात्मा रूपाने तुमच्या हृदयात विष्णू आहेत. त्याचं एकदम क्रोध येतो त्याला, खूप डोकं सटकतं हिरण्यकशिपूचं. आणि जसं त्याला काय विचार येतात मनामध्ये, जसं आपला अंगाचा एखादा अवयव असला, समजा पायाला किंवा हाताला कुठेतरी कॅन्सर झालाय किंवा खूप तो त्रास देतोय, आता तर मग डॉक्टर काय म्हणतात ना, आता तुमचं पूर्ण शरीर नष्ट होतं, म्हणून मृत्यू येण्यापेक्षा हा अवयव काढून टाकायला. तसे त्याच्या मनात विचार येतात. कुणाच्या? हिरण्यकशिपूच्या मनात विचार येतात की अरे हा आहे ना डेंजर आहे, हा प्रल्हाद आपल्या सगळ्या जमातीमध्ये आपल्या वंशाचा नाश करणारा दिसतोय मला, हा यालाच उडवून टाकू, जाऊ दे आता. खूप इतका क्रोधित होतो तो हिरण्यकशिपू. नाही, आता प्रल्हादाला मारण्याचीच वेळ आलेली आहे. आणि म्हणून मग तो आता कसं मारायचं याला, मग वेगवेगळ्या पद्धती अवलंबतात. ते आपल्या बऱ्याच जण सगळ्यांना माहिती. पहिलं मोठ्या डोंगर, उंच पहाडावरून त्याला खाली फेकतात. त्या जे डोंगराचं नाव आहे ते नाव आहे सिंहाचलम पर्वत. सिंहाचलम पर्वत हा विशाखापट्टणमला आहे. साऊथ मध्ये आपण जेव्हा जातो आंध्र प्रदेश तिकडे, तर तिथे विशाखापट्टणम तिथे आहे, विशाखापट्टणम मध्ये जवळ सिंहाचलम पर्वत. तर ते सिंहाचलम पर्वतावरून फेकलं जातं प्रल्हादाला खाली. पण प्रल्हाद इतका श्रद्धा असते त्याची भगवंतावर, पूर्ण फेक. आणि त्याला माहिती आपल्याला भगवंतच वाचवतील आणि वाचवतील अशी अपेक्षा आहे. पण 24 तास भगवंताचं नामस्मरण फक्त, ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि तिथूनही भगवंत त्याला असे कॅच करतात, वाचवतात. तो परत येतो, परत तो निर्भय असतो, त्याचा दृढ विश्वास असतो, त्यामुळे त्याला भय नाही अजिबात, निर्भय असतो. जसं प्रभुपाद एका त्यांच्या बंगाली भाषेमध्ये सांगतात, मारे कृष्ण राके के, राके कृष्ण मारे के. म्हणजे जसं जाको राके साय्या उसे मार सके ना कोई, पण म्हणतो ना तसं. म्हणजे कृष्णाने जर ठरवलं कोणाला मारायचं तर त्याला कोणीच नाही वाचवू शकत, आणि कृष्णाने जर ठरवलं कोणाला वाचवायचं तर त्याला कोणीच मारू नाही शकत. तसं भगवंत नेहमी प्रत्येक वेळेस त्याच्यावर जे संकट येतं तर प्रल्हादाला वाचवतात. नंतर हत्तीच्या पायाखाली त्याला दाबतात, तिथूनही वाचवतात. नंतर वेगवेगळ्या शस्त्रांनी त्याच्यावर वार केले जातात, तिथूनही वाचवतात भगवंत. नंतर विषारी साप त्या एका रूम मध्ये कोंडून ठेवतात त्याला, विषारी सापांच्या याच्यात सर्पदंश होतात, पण त्या विषातून पण तिथून पण प्रल्हाद बाहेर पडतो. नंतर त्याला शेवटी त्याला एक ठिकाणी आपण मूवी मध्ये पण बघितलं, त्याला होलिका त्याची बहीण असते हिरण्यकशिपूची, होलिका, तिच्या मांडीवर त्याला बसवतात. कारण तिला एक वरदान असतं की तुला अग्नी उलट गार वाटेल, अग्नीपासून तुला जळू शकणार नाही तू, त्याला असं वरदान असतं. म्हणून तिच्या मांडीवर त्याला बसवतात आणि उलटच होतं सगळं. तीच जळून खाक होते होलिका, आणि प्रल्हाद बाळ सहजपणे सेव होतो. तर अशा वेगवेगळ्या संकटातून तो बाहेर येतो. आणि मग इथे एक श्लोक बघूया आपण आता. त्याच्यावर सगळं झाल्यानंतर त्याला जवळ घेतात, म्हणजे त्याला विचारतात, काय तू काय कुणाला मानतोय, एवढा मला प्रत्येक देवी देवता, एवढा इंद्र थर कापतो, संपूर्ण
ब्रह्मांडामधले जे 14 लोक आहेत हे सगळे मला थर कापतात, सगळे मला घाबरतात. तुझ्यामध्ये असं काय आहे, एवढा निर्भय कसा आहे तू, काय एवढा मला तू घाबरत का नाहीयेस? आणि मग प्रल्हाद म्हणतो की मी भगवंताचा आश्रय घेतलाय पूर्ण, त्यामुळे मला तेच वाचवतात. कोण भगवंत? आणि मग तो सांगतो ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंत वासुदेव, कृष्ण, विष्णू हे भगवंत आहे, नारायण हे भगवंत आहे, मी त्यांचा आश्रय घेतला. कुठे येतो, कुठे येतो नारायण? आणि मग खूप संतापतो. आणि आता नारायण तो बघतो इकडे तिकडे असं बघत असतो, कुठे दाखव मला, इकडे का इकडे का कुठे दाखव असं. आणि या खांबामध्ये आहे का, तुझा नारायण या खांबामध्ये आहे का? आणि त्या खांबाकडे तो बघतो असा, आणि इकडे तिकडे बघत असतो हा हिरण्यकशिपू. पण त्याला प्रल्हाद त्या खांबाकडे बघायला लागतो, आणि प्रल्हादाला सगळीकडेच दिसतात, त्या खांबात पण दिसायला लागतात. अरे तो हसत असतो, नारायण तर इथे पण आहेत, खरोखर भगवंत इथे आहेत. आणि तो हसत असताना हिरण्यकशिपूचं लक्ष त्याकडे आलं, मी एवढा आरोळ्या मारून एवढा क्रोधित होऊन मी याला बोलतोय, ह्याच्याकडे दुसऱ्याकडे लक्ष आहे. त्या खांबाकडे काय बघतोय हा, काय बघतोय तू त्या खांबाकडे? खांबात आहे का तुझं विष्णू, ह्या खांबामध्ये आहे का? म्हणे आहे, या खांबात पण आहे. तर प्रभुपाद इथे तात्पर्यात म्हणतात की सगळीकडे भगवंत सगळीकडे आहेत, पण आपल्याला दिसतच नाहीयेत. पण आपल्याला कुठे दिसतात मग? गोविंदधाममध्ये. म्हणजे आपण इकडे तिकडे बाहेर जॉबला जातोय, तिथे दिसत नाहीत. ऑफिसमध्ये बॉस आहे किंवा आपण कुठे काही नोकरी करतोय कुठे, आपण तिथे कुठे दिसत नाही आपल्याला, भगवंत दिसतच नाही. एखादे वैष्णव भेटले तरी आपल्याला भगवंत दिसत नाही, त्यांच्याशी गप्पा मारतो, निघून जातो, काय चाललंय प्रभू असं तसं, हा कुठे दिसत नाही. मग आपण शनिवार येतो, त्या संध्याकाळी जेव्हा धोती कुर्ता साडी घालून मग आपण गोविंदामध्ये, तिथे फक्त भगवंत दिसतो आपल्याला. भगवंत तिथे आहेतच, पण सगळीकडे सर्वत्र आहे भगवंत. तर त्याला तिथे दिसतात. आणि मग भगवंताचं तो काय करतो, त्याची तलवार काढतो हिरण्यकशिपू असा, आणि त्या खांबाकडे जातो. आणि आता तलवारीला असं मारणार, त्याच्या आधी त्याला कळतं की थांब, त्याची मुष्टी बनवतो, अशी जबरदस्त मूठ बनवतो, आणि खूप ताकदवर असतो हिरण्यकशिपू, आणि असं मारतो, जोरात खांबाला मारतो असा, आणि खांबाला मारून त्यातून भगवंत प्रकट होतात. त्याच्यामध्ये श्रीमद भागवतम 7व्या स्कंदातला 8व्या चॅप्टर मधला एक 17वा श्लोक आहे, तो आपण एकदा म्हणूया. सत्यं विधातुं निजभृत्य भाषितं व्याप्तिं च भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपम् उद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम. असा अर्थ आहे की सत्यम खरोखर भगवंताचा अवतार येतो. सत्यम विधातुम, कारण सत्य विधातुम, कोणाची वाणी सत्य करण्यासाठी? ब्रह्माची वाणी, की असा एक अवतार होईल की जो त्याला ब्रह्माचं सत्य वचन करण्यासाठी, आणि त्यांचा जो भक्त आहे प्रल्हाद याची वाणी सत्य करण्यासाठी भगवंत प्रकट होतात. सत्यम विधातुम, विधातुम म्हणजे टू प्रूव्ह, म्हणजे सत्य करण्यासाठी. निजभृत्य भाषितम, त्यांचे जे भृत्य म्हणजे भगवंताचे सर्वंट, म्हणजे शुद्ध भक्त. प्रल्हाद हा शुद्ध भक्त आहे, तर त्याचे जे वर्ड्स, म्हणजे त्याने जे सांगितलेलं वचन दिलेलं आहे ते प्रूव्ह करण्यासाठी, म्हणजे ते सत्य करण्यासाठी. निजभृत्य भाषितम. नंतर व्याप्तींच भूतेष्व खिलेषु चात्म. व्याप्तीम म्हणजे हे जे परवर्जन, म्हणजे जे लोकांना माहित नाहीये की इथे भगवंत आहेत, ते प्रूव्ह करण्यासाठी. आणि भूतेषु ह्या सगळ्या ज्या पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर, याच्यापेक्षा काहीतरी वेगळं, याच्यामध्ये सुद्धा माझं अस्तित्व आहे हे दाखवण्यासाठी, हे सिद्ध करण्यासाठी. अखिलेषु या सगळ्यांमध्ये, सगळ्या ठिकाणी माझं अस्तित्व आहे हे प्रूव्ह करण्यासाठी. ऑल्सो आत्मनम म्हणजे ते स्वतः, आत्मनः स्वतः प्रकट होतात. अदृश्यता म्हणजे सगळ्यांना दाखवण्यासाठी. नंतर अति अद्भुत, एकदम अद्भुत चमत्कारिक अवतार आहे त्यांचा, वंडरफुल म्हणतात त्याला. रूपम असा अवतार आहे. उद्वहम म्हणजे असा अवतार घेऊन. आणि स्तंभे इन दॅट पिलर म्हणजे त्या खांबामध्ये आले, त्या स्तंभामध्ये प्रकट झाले. कुठे ती जी सभा होती त्याची हिरण्यकशिपूची, सभ्यम सभायम, त्या सभेच्या, ते असेंब्ली हॉल होतं त्याच्या त्या स्तंभामध्ये प्रकट झाले. राजा 7व्या स्कंदामध्ये संपूर्ण खूप सुंदर वर्णन केलेलं आहे भगवंत कसे प्रकट होतात इथे. आणि तो बघतो की अरे हा कसं काय हा इथून आलाय असा, म्हणजे या खंब्यातून हा अकराळ विक्राळ व्यक्ती कोण प्रकट झाला.
म्हणजे भगवंताचा जो अवतार आहे असा, ज्याला ज्वाला नरसिंह म्हणतात, सगळे ज्वाला येत असतात, अग्नीच्या ज्वाला अशा बाहेरून, आणि असा नरसिंहाचा अवतार. आणि तो एकदम आश्चर्यचकित होता, नाही हा तर की वेगळंच आहे, मी 84 लक्ष योनीमध्ये असं काहीच नाहीये, सिंहाचं तोंड आहे, हे धड असं मानवाचं काही वेगळंच दिसतंय, हे तर हे काय आहे. तर हा अवतार बघून तो एकदम आश्चर्यचकित होतो आणि तो संतापतो, आणि मग तो त्याची गदा घेऊन डायरेक्ट युद्ध करायला सुरुवात करतो की नाही, मला याला मारलं पाहिजे, हा खरोखर भगवंत प्रकट झालेत की काही. आणि मग तो त्याच्याशी ते युद्ध आपण बघितलंय, संपूर्ण युद्ध महाअवतार नरसिंहमध्ये, कसं त्या हवेच्या वेगामध्ये तो हिरण्यकशिपू त्याचे आश्रय घेऊन तिकडे प्रकट होतो, कधी इकडे इकडे इकडे, पण भगवंत त्याला तरी पण फाईट करत असतात सगळ्या ठिकाणी जाऊन, वर आकाशात जाऊन लढी, परत जमिनीवर जाऊन, पाण्यात जाऊन, अशा सगळ्या ठिकाणी त्यांचं युद्ध होत असतं. आणि ते शेवटी काय करतात भगवंत, की त्याला आपल्याला माहिती आहे शेवटी त्याला जमिनीवर नाही, म्हणजे जे वरदान मिळालेलं असतं ब्रह्मदेवाकडून, तर ते वरदान प्रूव्ह करण्यासाठी त्याला बरोबर त्या जो असेंब्ली हॉल असतो तो, त्याची जी राज्यसभा आहे त्याच्या बाहेर येऊन त्या उंबरठ्याच्या जवळ येतात, भगवंत असे बसतात मांडी घालून, आणि तिथे त्याला मांडीवर घेतात आणि त्याची पूर्ण चीरफाड करतात. त्याचे जे सगळे हिरण्यकशिपूचे जे सगळे जे आतडे आहेत त्याचे गळ्यात घालतात भगवंत. मग आपल्याला इथे वाटतं की अरे भगवंत इतकं काय खूप येतो, आणि एखाद्याचे आतडे वगैरे सगळं भगवंताचाच अंश येतो सुद्धा. आपण माहिती जय विजयची स्टोरी, ते भक्तच आहेत, पण त्याने या अवतारामध्ये भगवंत त्याचा नाश करतात. आणि नंतर भगवंत खूप क्रोधित झालेले असतात, आणि त्याच्यामुळे संपूर्ण त्याची पहिली, असं म्हटलं जातात, गौरांग प्रभू असं म्हणत त्यांची की पहिली गॅस्ट्रोइंटेस्टिनल सर्जरी जी आहे, फर्स्ट सर्जरी जी ती भगवंतांनीच केली स्वतः, नरसिंह भगवंतांनी पूर्ण गॅस्ट्रोइंटेस्टिनल सर्जरी केली आणि त्याचे सगळे घेतले. नरसिंह भगवान की, प्रल्हाद महाराज की. तर ही थोडी अजून चर्चा करू. आणि भगवंत असे सिंह गर्जना करत असतात मोठमोठ्याने. काय करतात ते, जोर जोरात आळड्या मारत असतात आणि सिंहासारखे ओरडत असतात, आणि हे सगळे देवी देवता घाबरायला लागतात काय होतंय. आणि स्वतः काय करतात, त्यांना कोणीच आमंत्रण देऊ शकत नाही, एवढी भीती असते सगळ्यांच्या मनामध्ये, त्यांना कोणी आमंत्रण देत नाही की जा आता हा मेला आहे त्याच्या सिंहासनावर जाऊन बसा, कोणी म्हणत नाही, स्वतःच जातात भगवंत त्याच्या सिंहासनावर बसतात आणि जोर जोरात सिंहगर्जना करत असतात. ते थर कापतात, प्रत्येकाच्या हृदयामध्ये असे कंपन यायला लागतात, सगळेजण घाबरतात. इव्हन शिवजींना सांगतात, ब्रह्मना सांगतात जा त्यांचा राग शांत करा. कोणी लक्ष्मीला सांगतात की माता तुमचे पती दे, ते म्हणे अरे मी असा पती कधी बघितलं नाही, एवढा राग माझे पती नाही आहेत. ती पण जात नाही, नाही नाही मला नाही जमणार हे. आणि मग कोण करेल हे, मग सगळेजण विनंती करतात प्रल्हाद द्यायला होता, अरे बाबा तुझ्यासाठी आलेले आहेत हे, तूच जा काहीतरी कर आता आणि यांचा राग थांबव. आणि म्हणून प्रल्हाद महाराज त्यांच्याजवळ जातात. प्रल्हाद महाराज गेल्याबरोबर नमन करतात, म्हणतात भगवंत मी तर काही तुमचा राग शांत करू शकत नाही, म्हणजे मी एक केवळ छोटासा एक अंश आहे तुमचा. पण जसे भगवंताची नजर प्रल्हाद महाराजांवर जाते तसे ते एकदम त्यांची पूर्ण चेंज, त्यांचा क्रोध सगळा बाजूला होतो आणि त्यांची कृपा त्याला मिळायला लागते. आणि याच्यावर प्रभुपादांचा एक किस्सा सांगितलाय प्रभूजींनी तिथे, की एक भक्त होते आणि त्यांना खूप राग यायचा, असं काही मॅनेजमेंट बरोबर करत नाही टेम्पलमध्ये, हे होतं ते होतं, असं काहीतरी त्याला खूप भक्तांना त्याला राग यायचा. आणि गृहस्थ भक्त होते ते प्रभुपादांकडे गेले एकदा आणि म्हटले की प्रभुपाद मला ना खूप राग येतो बरं का, हे टेम्पल मॅनेजमेंट व्यवस्थित होत नाही, मला खूप राग येतो, भयंकर राग येतो. प्रभुपाद त्याला म्हणतात बरं इतका राग येतो तुला, पण भगवान नरसिंहाचा राग पण तुला आठवतोय ना कसा असतो ते आठवून बघ, म्हणजे तुझा राग काही विशेष वाटणार नाही तुला. छोटा किस्सा सांगितलाय तिथे. आणि मग प्रल्हाद त्यांच्या जवळ गेला, त्यांना सगळं त्यांचा राग शांत झाला आणि त्यांच्या गळ्यात त्यांनी माळ टाकली आणि मग ती आरती सुरू होते. नरसिंह आरती म्हणतात भगवंतांसाठी. प्रल्हाद बघा, प्रल्हादाच्या डोक्यावर भगवंत असा हात ठेवतात, म्हणजे आता हात जो आता नरसिंह त्यांचा जो आता सिंहाचा हात असा, तर तो हात जो असा नरम असतो इथे आणि नख असतात समोर असे बाहेर, नखाने मारलेलं असतं त्याला ना, असा हात ठेवतात. तर असं तात्पर्य सांगितलं जातं की तो जो नरम जो हात आहे तो त्याच्या डोक्यावर ठेवला, म्हणजे भक्तांच्या डोक्यावर भगवंताचा नरम हात असतो, आशीर्वाद असतो, वरद हस्त असतो.
आणि म्हणजे तो नरम म्हणजे सॉफ्ट, म्हणजे भगवंताची सॉफ्ट दृष्टिकोन असतो भक्तांकडे, भक्तांसाठी. पण हे जे नख आहेत ते कोणासाठी असतात? हिरण्यकशिपू सारख्या राक्षसांसाठी. म्हणजे काय? जे वैष्णव अपराध करतात, जे भगवंतांच्या भक्तांना दुःखी करतात, अशा लोकांसाठी हे नख दाखवलेत भगवंतांनी. आणि तो जो आहे तो वरद हस्त भक्तांसाठी. तर असे भगवंताचं प्रकटीकरण होतं. आणि हे शॉर्टकट सांगितलं मी थोडं. आता आपण थोड्या तिसऱ्या पार्ट मध्ये जाऊ. पहिला आपण गुण बघितले, 26 गुण शुद्ध भक्ताचे. आता ही अजून एक चर्चा करू आपण. ही मेन स्टोरी होती प्रल्हाद आणि भगवंतांची प्राकट्य. उद्या आहेच आपण तिथे नरसिंह यज्ञ वगैरे होणार आहे गोविंदधाममध्ये. आपण 2-3 अशा वेगवेगळ्या ज्या कधी मी पण पहिल्यांदाच जवळजवळ ऐकल्या अशा गोष्टी आपण ऐकू आता थोड्या. एक सोमशर्मा नावाचा ब्राह्मण होता, सोमशर्मा. आणि तो मंदिराचा एक नरसिंह मंदिर असतं असं बाजूला. तो सोमशर्मा काय होतं ना, तर तो एका मुलीच्या प्रेमात असतो. असं सोमशर्मा नावाचा एक व्यक्ती येतो, तो एका मुलीच्या प्रेमात असतो. आणि तो आपण म्हणतो डेटिंगला जातोय, डेटिंगला गेला होता तो. असं डेटिंग म्हणतात त्याला. तिला मुलीला बोलवलं होतं त्याने, तू तिथे भेटायला ये मला असं. पण ती काही येईच ना. पण मग तो खूप बोर झाला. अरे काय, किती अर्धा तास 1 तास गेला, ही येतच नाही मला भेटायला, काय करू, माझं तर खूप प्रेम आहे, हिला काय अडथळा आलाय काय माहिती, कुठे ही भेटायला येऊ शकत नाही मला, काय होतंय. आणि मग तो असं जिथे गेलेला होता तो, तिथे एक असं एक तुडकं मंदिर होतं. आणि ते मंदिर नरसिंह भगवंताचं होतं. आणि पण आता काय, मग बोर होतोय मी इथे वाट बघत, त्यापेक्षा मी काय करतो ना, मी इथे काहीतरी स्वच्छ करतो जागा जरा. त्याला माहित नव्हतं की नरसिंह भगवंताचं मंदिर आहे. आणि तो एक झाडू घेतो तिथून असं, आणि सगळं ते आजूबाजूचा सगळा परिसर झाडतो. चांगले 1.5-2 तास सगळं स्वच्छता करत असतो तिथे तो सोमशर्मा. आणि त्याच्या हाताने नकळत ही भगवंताची सेवाच झालेली असते. मंदिर मार्जनम आपण म्हणतो ना, बुंदीच्या मार्जन, मंदिरची सगळी साफसफाई. ते मंदिर होतं, भगवंत नरसिंहाचं मंदिर होतं. आणि ती सेवा त्याच्या हाताने घडली. आणि तो त्याच्या पुढच्या जन्मामध्ये तर तो खूप चांगला भगवंताचा एक भक्त झाला, नरसिंह भगवंताचा भक्त झाला. ती बाकी स्टोरी गेली आपल्याला काही माहिती नाही, पण ही अशी स्टोरी आहे. म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे नरसिंह भगवंत हे कृपा देतात भगवंतांना. तर असं पण सांगितलं गेलंय की आता हे जी स्टोरी आहे ही कुठल्या, म्हणजे श्रीमद भागवतम मध्ये 7व्या स्कंदात जी आपण ऐकतो, प्रल्हाद अशा अवतार घेऊन, नरसिंहाचा अवतार घेऊन भगवंत आले आणि प्रल्हादाची सेवा, प्रल्हादाला प्रोटेक्शन दिलं त्यांनी, भयमुक्त केलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला. तर असा हा जो वध आहे तो वेगवेगळ्या प्रकारे पण आहे, वेगवेगळ्या युगांमध्ये, वेगवेगळ्या युगांच्या चक्रामध्ये असे वेगवेगळे प्रकारे वध केला जातो हिरण्यकशिपूचा. तर असं काही ठिकाणी म्हटलं झालं शास्त्रांमध्ये की तो जो हिरण्यकशिपू आहे तो एक उंदीर प्रमाणे, उंदीराचा अवतार घेतो. तो उंदीर, त्याला म्हणतात मुशकासूर, मुशकासूर म्हणतात त्याला, मुशकासूर. या उंदीराप्रमाणे तो अवतार घेतो. पण त्या ठिकाणी नरसिंह भगवंत हे बोकाप्रमाणे अवतार घेतात. बोका म्हणतात नरसिंह भगवंतांना, बोका असतो, बोकाचा टाईपने अवतार घेतला. आणि मग त्या उंदराला ते बरोबर त्रास देतात. म्हणजे इथे कसं त्याला डायरेक्ट एकदाच खतम केलं भगवंतांनी असं युद्ध करून. तर काही ठिकाणी असे शास्त्रामध्ये वर्णन आहे की तो उंदीर आहे का असुर, मग यांनी बोक्याचा अवतार घेतलाय आणि त्याला इन्स्टॉलमेंट मध्ये मारलं. म्हणजे थोडं मारायचं, मागायचे ना थोडी मारते उंदराला, थोडी अशी टक, मग तो पळतो अजून, मग परत जाऊन कुठं पकडायचं, त्याला दात गाडायचे, मग तो परत त्याचा जीव वाचण्यासाठी तो पडतो आणि पळत असं कुठेतरी, आणि मग परत जाणार आणि पटकन माजर त्याला घेणार, मग खाणार. असे तसे बोकाचा अवतार घेतात नरसिंह भगवंत, असं काही ठिकाणी वर्णन आहे. तर अजून एक कथा आहे, त्याच्यामध्ये एक ब्राह्मण असतो, त्याचं नाव पद्मपाद आहे. पद्मपाद नावाचा एक ब्राह्मण आहे. आणि तो काय आहे ना, तो आदि शंकराचार्य जो आहे त्यांचा शिष्य येतो ऍक्च्युली, पद्मपाद नावाचा. तर त्याला तो असं खूप बोर झालेला असतो. जसं आपण नाही का, म्हणजे काही भक्त असतात मंदिरात गेले, अरे काय इथे असंच नाटक, कोणी ही सेवा करायला तयार नाही, कोणी ती सेवा करायला तयार नाही, ही सेवा केली तर त्याच्यामध्ये एवढे प्रॉब्लेम करून ठेवले वगैरे वगैरे. राजा मला कंटाळा आला आहे सगळ्याला, घरी गेलो तिथे असं काही व्यवस्थित प्रसादच नाही मला, आणि म्हणजे असं कंटाळवाणा झालेला. तर हा पद्मपादला ना खूप कंटाळा आलेला असतो असा,
तर कंटाळून तो एक ठिकाणी जातो, असा एका जंगलामध्ये जातो आणि बसतो. जे मला अशा ठिकाणी जायचंय ना की जिथे कुठे कोणीच मला डिस्टर्ब करणारा नसला पाहिजे, इथे अशा ठिकाणी मला जायचंय. आणि मग तो तिथे बसतो असा, आणि तिथे अचानक त्या जंगलामध्ये असा एक शिकारी, असा पासरबाई तो जात असतो, शिकारी होतो त्याच्याजवळ. आणि तो शिकारीवाला विचारतो, काय तुम्ही काय म्हणजे काय बसले तिथे? अरे यार, एवढं मी सगळं कोणी डिस्टर्ब करायला नको म्हणून इथे येऊन बसलोय जंगलामध्ये, आणि हा भाऊ मला ते इथे बोर करतोय. नाही पण कशासाठी आलाय, म्हणजे मला सांगा तुम्ही कशासाठी, काय पाहिजे तुम्हाला, काय म्हणे? मला आहे ना मी भगवंताच्या अवताराच्या शोधात आलोय. म्हणे कसल्या अवताराच्या शोधात आलोय? काय भगवंताचा काय? म्हणे नरसिंह अवतार भगवंताचा, मला त्याचा शोध घ्यायचा आहे म्हणून मी आलोय म्हणे इथे. आता म्हणे याला काय सांगू ना, असं काहीतरी सांगतो मी याला. मग तो शिकारी म्हणतो, काय कसं असतं? म्हणजे मला कसंच दिसतं ते सांग, म्हणजे मी शोधून काढ. अरे जा रे तू, मला नको बोर करू. हा काय मला उगाच माझ्याशी गप्पा मारत बसलाय, त्याला असं वाटतं. तो जाऊ दे, याला असं काहीतरी सांगतो म्हणजे हा गपचूप बसेल. पण त्याची जिज्ञासा वाढत जाते. कसा आहे अवतार बरं, अगदी सारखा कसा म्हणजे सांग, मी शोधून आणू शकतो. अकराळ विक्राळ ज्वाला नरसिंह, भयंकर त्यांचं असं मुख जे आहे ते सिंहाप्रमाणे, आणि शरीर जे ते मानवाप्रमाणे, असे नरसिंह भगवंत आहे, त्यांच्या शोधात आलं मी. ते जा, तुला नाही सापडणार. असं अवतार आहे का बरं? आणि मग ठीक आहे, मी तुला वचन देतो म्हणे, मी शोधून आणल्याशिवाय राहणार नाही. जर मी नाही शोधलं ना तर मी जीव देऊन देईन, मी जीव देईन किंवा मी फाशी घेऊन टाकेन. तो शिकारी म्हणतो, जा रे तू, मला आहे ना शांत बसू दे इथे. आणि ते नाव घेत बसतात नरसिंहाचं, किंवा असं कुठे भेटत नाही मला नरसिंह, असं ते कंटाळाने बसले जातात. आणि हा शिकारी जो आहे तो अख्खं जंगल शोधतो, झुडूप झाडं सगळीकडे शोधतो, कुठे जिथे काही मंदिर असेल तिथे मूर्ती शोधतो, काय त्याला कुठेही मिळत नाही. खूप शोधून दमतो, संपूर्ण जंगल शोधून होतं त्याचं, त्याला कुठेही मिळत नाही. आणि मग तो शेवटी 2-3 दिवसानंतर त्याला वाटतं की याला काही शक्य नाही माझ्याने बहुतेक, पण मी वचन दिलंय त्या ब्राह्मणाला, पद्मपादला, तर आता काय ना मला फाशी घ्यायला लागेल. तर ठीक आहे, जाऊ दे, मी आता एवढं वचन दिलं ब्राह्मणाला एका, तर वचन भंग करणं पण बरोबर नाही, तर मी फाशी घेतलेली बरं नाही. आणि मग तो एक मोठा दोर घेतो असा, त्याच्याजवळच ते शिकारीचा दोर असतो, त्या दोराचाच एक मोठा असा फासा बनवतो, असा झाडाला वर टांगतो, त्याचा असं गोल करून असा तयार होतो. चला आता फाशी घेतल्याशिवाय काही पर्याय नाही, पण तो असा फाशी घ्यायला लागत असतो. तर म्हणे जाऊ घेतो मी फाशी, असं टांगतो आणि असं घेणार असतो फाशी. तोपर्यंत एकदा नाव घेतो म्हणे, काय त्याला पाहिजे तर नरसिंह भगवान, ओम नरसिंह भगवंताचं नाव घेतो तो. तर नरसिंह का नाही भेटत आहे म्हणे मला, तीव्र इच्छा प्रकट करतो असे, आणि असं फाशी घ्यायला लागतो, जाऊ दे म्हणे. तर समोर डायरेक्ट नरसिंह भगवंत प्रकट होतात. नरसिंह भगवंत प्रकट होतात आणि त्याला म्हणतात, अरे काय करतोय तू? एकदम लक्ष जातं, सगळं असं ज्वाला नरसिंह असे समोर उभे असतात. अरे हेच ते सिंहाचं मुख आणि त्यांचं, आणि त्याच्या समोर प्रकट झाल्यावर तो एकदम अचंबित होतो, आणि तो थांबतो असा ते फासा घेऊन. नरसिंह प्रकट झाले. कोण आहे म्हणे तुम्ही? तू ज्याचा शोध घेतोय तू तोच आहे म्हणे मी. म्हणे अरे हा खरोखर नरसिंह भगवंत आहे ते, मी एवढं शोधलं भेटलं नाही, आणि खरोखर आता नाही म्हणे. तुझा जो लौल्य म्हणतात त्याला, की तुझे जे भक्तिभाव, तुझा जो भाव होता तो इतका सुंदर आहे भाव, की म्हणजे तू इतका शोध घेतला माझा, आणि तू जीव तुझा प्राण देण्यासाठी सुद्धा तू तयार झालाय, म्हणून मी तुझ्या समोर आलेलो आहे. तर म्हणे मी तुझ्या प्रेमात पडलोय, आता तू काय करशील ते. आणि मग तो काय करतो ना, तो इतका भावविभोर होतो, तो जो फासा आहे तोच नरसिंह भगवंताच्या गळ्यात टाकतो. तो असा फासा नरसिंह भगवंताच्या गळ्यात टाकतो, आणि चला म्हणे मी तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे चल कुठे जायचंय. आणि तो जंगलातून असं तो ते जो पद्मपाद असतो तिथे येतो तो त्यांना घेऊन, आणि त्याच्या समोर उभा राहतो तो शिकारी, आणि म्हणतो, पद्मपाद उठ, बघ तुला कशाला शोध होता, मी घेऊन आलोय बघ त्यांना, नरसिंह भगवंत. हे पाहिजे होते ना तुला, त्यांना आणलं बघ मी पकडून. आणि तो बघतो एका ह्याच्या हातात दोर आहे, आणि असा दोर जाऊन असा तो फासा आहे, तो फासा असा हवेत तरंगलाय. नरसिंह भगवंत दिसत नाही त्याला. काय तू यार बोर करू नको मला, ना काहीतरी नाटकं करून तू आहे ना, मला सोड, मला एकट्याला मला विचार करू दे, तू मला नको बोर करू. तू परत आला का? आणि ते जा रे, काय दाखवतो? अरे तुला दिसत नाही का, हे काय नरसिंह भगवंत इथे उभे आहेत, त्यांना पकडून आणलंय मी दोऱ्यामध्ये, दोर फासा लावून त्यांना पकडून आणलंय. तो म्हणतो, दोराचा फासा तुझ्या हातातून निघाला, इथे हवेत तरंगतो तर आहे खरं, पण मग मला नरसिंह दिसत नाहीये. पण
हो नरसिंह भगवंताला कळतं की अरे हा जरा आहे ना प्रॉब्लेम करतो याचा, आणि पद्मपादला दिसू शकत नाही मी, कारण याचा भाव जो आहे लौल्यम भाव, त्यामुळे मी त्याचा प्रकट झालो त्याच्यासमोर, त्याला दिसतोय, याला दिसू शकत नाही, कारण त्याने काही शोधच घेतला नाही, नुसतं बोर होऊन सगळीकडे बोर झाला म्हणून इथे येऊन बसला तो जंगलामध्ये, कोणी त्याला डिस्टर्ब करायला नको म्हणून. आणि मग भगवंत त्याला सांगतात, पद्मपाद माझा आवाज येतोय तुला ऐकायला, मी उग्र नरसिंह भगवान स्वतः तुझ्या समोर प्रकट झालो इथे, या शिकाऱ्याने मला आणलंय धरून या फासामध्ये. आणि मग तो पद्मपादला हा आवाज ऐकायला येतो, अरे आवाज येतो याचा अर्थ इथे आहेत नरसिंह भगवंत, आणि तो सिंहासारखा आवाज असतो ना असा भरडाईन, मी नरसिंह तुझ्या समोर प्रकट झालोय वगैरे वगैरे असा. त्याला म्हणतो अरे हा खरंच भगवंताचाच आवाज आहे आता, पण भगवंत दिसत नाहीये. मग तो प्रश्न करतो, मला तुम्ही दिसत नाहीत पण तुमचा आवाज मी ओळखलाय, तुम्हीच भगवंत आहे, नरसिंह भगवंत आहे. आणि मग ते सांगतात की तुझ्याकडे लौल्य हे थोडं अपूर्ण आहे, म्हणजे भक्तिभाव जो आहे तो या ज्या शिकाऱ्याकडे इतका भक्तिभाव आहे की तो शेवटी त्याचा जीव द्यायला तयार झाला होता, माझ्या शोधामध्ये तो इतका वेडा झाला होता, तर त्याच्यामुळे मी त्याच्यासमोर प्रकट झालो, त्याला दिसतोय पण तुला दिसू शकत नाही, तर तू. आणि मग भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि तो खूप छान मोठा भक्त बनतो तो पद्मपाद पुढे जाऊन, जो आदिशंकराचार्यांचा एक सेवक असतो. अशी एक कथा आहे. आणि अजून एक आहे, तिथे एक भक्त असतो, एक ब्राह्मण असतो सुनंद नावाचा, तो खूप चांगला पुण्यात्मा असतो, सुनंद नाव असतं त्याचं, एक ब्राह्मण असतो असा पुण्यात्मा असतो चांगला. तर त्याला एकदा अशी स्टोरी की नरसिंह भगवंत त्या सुनंदच्या स्वप्नात येतात आणि त्याला सांगतात की सुनंद तू काय कर ना, एक भवनाशिनी नावाची इथे एक नदी आहे, त्या भवनाशिनी नदीमध्ये तू जा, तिथे तिला नमस्कार कर आणि त्याच्या आतमध्ये उतरून त्या नदीमध्ये आंघोळ कर, आणि आंघोळ करून त्या नदीमधून आंघोळ करून बाहेर ये तीरावर, तुला एक हिरा दिसेल, तिथे एक ब्राह्मण असेल तो तुला हिरा देईल, आणि तो हिरा तू काय करायचा, तो तू तोंडात घ्यायचा तो हिरा, आणि तो हिरा तू तोंडात घेतल्यानंतर तू गायब होशील, म्हणजे तू कोणाला दिसेल तू गायब होऊ शकशील, आणि तुला एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर कुठे तू जाऊ शकशील, असं तुझ्याकडे बल येईल. तर तू हे कर, आणि पण तू तो हिरा तोंडात टाकल्यानंतर गायब झाल्यानंतर काय करशील, त्या नदीमध्ये तू त्या गायब होऊन डायरेक्ट नदीमध्ये जायचं, काशीला जायचं, तू नदीमधून म्हणजे गंगा नदीमधून डायरेक्ट काशीला जायचं. आणि काशीला काय चाललंय म्हणे, आता आदिशंकराचार्य हे एका ब्राह्मणाशी त्यांचं गप्पा चालल्यात म्हणे, खूप डिस्कशन चाललेलं आहे आदिशंकराचार्यांचं त्या ब्राह्मणाशी डिस्कशन चाललेलं आहे. तर ते असं आहे की तो जो ब्राह्मण आहे समोर आदिशंकरांच्या समोर, जो त्यांच्याशी जो डिस्कस करणारा जो ब्राह्मण आहे, तो ऍक्च्युली वेदव्यास आहेत स्वतः, पण त्यांना ते माहिती नाहीये, आणि ते उगाच त्याच्यावर काहीतरी आरोप करून त्याच्याशी डिस्कस करतायत, कथा असं संवाद करतायत. तर ते संतापतील एखाद्या वेळेस, कोण, आदिशंकराचार्य, की काय हा जे सांगतोय भक्तिभाव सांगतोय, वेदव्यास आहेत ते स्वतः, आणि मी सांगतोय याला अद्वैतवाद. शंकराचार्य, आदिशंकराचार्य म्हणजे अद्वैतवाद, भक्तीच्या विरुद्ध. मग ते म्हणे त्यांना जाऊन सांग, त्या आदिशंकराचार्यांना जाऊन तू सांग कानामध्ये गपचूप की हे ब्राह्मण नसून हे वेदव्यास आहेत, वेदांचा विस्तार करणारे वेदव्यास आहेत स्वतः, हे त्यांच्या कानात जाऊन सांग. आणि त्यांना ते पटलं, त्यांनी जर त्याची शरण घेतली आणि त्यांनी दंडवत केला, तर तू आदिशंकराचार्यांचा खूप मोठा सेवक किंवा भक्त बनू शकशील. हो का, मग चालेल. मग तो सुनंद काय करतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते भवनाशिनी जी नदी असते त्या नदीमध्ये जातो, डुबकी मारतो, आंघोळ करतो, तिथून बाहेर येतो, ते एक ब्राह्मण उभे असतात, त्यांना ते हिरा देतात, तो हिरा तो तोंडात घेतो, तो गायब होतात, गायब होऊन ते गंगा नदीमधून काशीला येतो तो असा. आणि ते खरोखर आदिशंकराचार्यांना बघतो, तिथे ते चाललं असतं त्यांचं डिस्कशन, आणि एक ब्राह्मण असतो, त्या ब्राह्मणाला बघून त्यांना त्याच्यामध्ये पण त्याला दिसतात की अरे हे वेदव्यास आहे, आणि ते आदिशंकराचार्यांना त्यांचं जोरजोरात चाललेलं असं डिस्कशन गपचूप कानामध्ये जाऊन सांगतो, अहो तुम्ही ज्याच्याशी बोलतायत ना ते वेदव्यास आहेत स्वतः, ते ब्राह्मण नसून वेदव्यास आहेत, त्यांच्याशी असं बोलू नका तुम्ही. आणि मग आदिशंकराचार्य एकदम हे होतं, अरे बापरे हे वेदव्यास आहे का, ज्यांनी म्हणजे ज्यांनी विस्तार केलेला आहे, व्यास केलाय मोठा वेदांचा,
ते वेद जर लिहिलेले आहेत ते हे वेदव्यास आहेत स्वतः, आणि मी उगाच त्यांच्याशी असं बडबड करतोय काहीतरी विषय घेऊन. आणि मग त्याला ते कळतं त्याची चुकी, आणि तो त्यांची क्षमा मागतो. म्हणजे तो म्हणतो की अहो ब्राह्मण, मला माहितीये तुम्ही साधारण ब्राह्मण नाहीये, तुम्ही वेदव्यास आहेत स्वतः. मी नाटक म्हणून तुमच्याशी साधं डिस्कशन करत होतो, पण मला माहिती तुम्ही वेदांचे रचयिता वेदव्यास आहेत स्वतः. मी तुमच्या पाया पडतो, मी तुम्हाला शरण आलोय. आणि असं करून ते आदिशंकराचार्य नम्रपणे त्यांना दंडवत करतात, आणि नंतर हा सुनंदला ते घेऊन जातात. सुनंद हा खूप मोठा त्यांचा भक्त बनतो. तर अशी पण एक स्टोरी की भगवंत एखाद्याच्या स्वप्नात येऊन त्याला असे काम करून घेतात. हे नरसिंह भगवंताची कहाणी आहे. आता एक ठिकाणी काय होतं ना, अजून एक कहाणी छोटीशी, चालेल 2 मिनिटं फक्त, छोटीशी आहे पण चांगली. एकदा काय होतं ना, गंगा नदीमध्ये आंघोळ करत असतात आदिशंकराचार्य आणि त्यांचे सगळे शिष्य वगैरे असे, आणि अचानक असे ते आंघोळ करून बाहेर येतात, आणि तिथे ना खूप आदिशंकराचार्य अचानक गायब होतात. सगळे शिष्य म्हणतात, अरे गायब कुठे झाले हे, कुठे गेले हे? तर ते म्हणतात की गायब झाले तसे, आणि ते बघतात तर एक ठिकाणी असे खूप राक्षस असतात, आणि त्यांनी त्यांना पकडून आणलेलं असतं आदिशंकराचार्यांना. आणि मग ते विचारतात, काय तुम्ही काय कर? अरे आम्ही मस्त आता छान बकरा भेटला, याला मारणार, आम्ही चांगला साधू संत मग मारणार असं. तर जाओ, मारू नका प्लीज असं. आणि मग तिथे सगळे जे आहेत ते नरसिंह भगवंताची प्रार्थना करतात, आणि नरसिंह भगवंत ते आदिशंकराचार्यांना वाचवतात. आणि मग तिथे तो सुनंद जो आहे, तो त्यांचा शिष्य जो असतो, त्यांना घेऊन ते जातात असं. आणि ते सगळे शिष्य जे आहेत आता ते ह्या सुनंदावर आहेत ना, आता ईर्ष्या करायला लागतात की हा काय आता नवीन येऊन हा एवढा मोठा प्रिय शिष्य झालाय यांचा, आणि आपण एवढे जुने असून सुद्धा यांचे म्हणजे काय ना, यांचं बघू आपण काहीतरी बदला घ्यायला बघू. मग ते काय करतात, एकदा असे नदीवर आंघोळ करत असतात, आणि एका साईडला गंगेच्या या तीराला आदिशंकराचार्य आंघोळ करत असतात, आणि त्या तीराला सुनंद आंघोळ करत असतो. आणि आदिशंकराचार्य त्याला म्हणतात, अरे मला एक काम आहे, तुला एक सेवा द्यायची, इकडे ना जरा. तर हा सुनंद आता म्हणतो, अरे इथून जर मी पोहत गेलो, गंगेचा तीर या तीर ते तीर खूप खूप लांब डिस्टन्स आहे, एवढं जाऊ शकत नाही, लवकर पोहोचणार नाही, गुरूंची सेवा कशी होईल? आता पळून पुलावरून जायचं म्हटलं तरी खूप वेळ लागेल, काय करू? तर पटकन तो ना त्याचं एक पाऊल टाकतो असं पाण्यावर, गंगा नदीवर असं पाऊल टाकतो, आणि तिथे डायरेक्ट कमळ तयार होतं, कारण तो भगवंताचा चांगला भक्त असतो. कमळ तयार होतं, पुढचं पाऊल टाकतो, अजून एक कमळ तयार होतं, पुढचं पाऊल असं पाऊल टाकत कमळ तयार होत जातात. आणि तो आदिशंकराचार्यांसमोर येतो, म्हणे सांगा गुरुदेव काय तुमची सेवा? आदिशंकराचार्य बघून एकदम हे होतात, आश्चर्यकारक होत आहे, आणि म्हणतात, अरे काय तू कसं पाण्यावर कसं काय चालत आला? तर म्हणे काही नाही, मी असंच पाय ठेवत आलो, भगवंताचं नाव घेत होतो, नृसिंह भगवंताचं, आणि असं पाय ठेवत आलो तर ते प्रत्येक पावलाला कमळ तयार होतं. सगळे भक्त जे आहेत त्यांचे शिष्य ते पण बघत, अरे प्रत्येक पावलागणी त्याचे स्टेपिंग स्टोन आहे ते कमळ, हा खूप मोठा थोर भक्त आहे. आणि मग तिथून त्याचं नाव पडलं पद्मपाद, तो जो पद्मपाद होता हा सुनंदाच पद्मपाद, कारण तो जिथे पाय ठेवला तिथे कमळ येत होतं. असं पद्मपादाची ही एक स्टोरी आहे, ज्या मी पण कधी ऐकल्या नव्हत्या. तर उद्या आपल्या गोविंदामध्ये हे आहे नृसिंह यज्ञ आहे, त्याचा मंत्र माहिती ना, नृसिंह कवच मंत्र. काय? उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युं नमाम्यहं. तर हा मंत्र खूप चमत्कारिक आहे, मी याचे खूप अनुभव घेतलेत स्वतः. आणि एक मिनिटात सांगतो, मी फ्री कन्सल्टेशन डॉक्टर आहे, तर मी माझ्या क्लिनिकमध्ये बरेच पेशंट येतात, आणि ज्या पेशंट्सला काही असे डिप्रेशन, एन्झायटी, झोप न लागणे, इन्सोम्निया असे काही प्रॉब्लेम्स असतात, मेंटली काही प्रॉब्लेम असतात, तर मी हा महामंत्र म्हणजे हरे कृष्ण महामंत्र देतोच, पण हा महामंत्र देतो, आणि त्याला एक वेगळ्या पद्धतीने ऐकायला सांगतो. तू म्हणत असशील तर बेस्ट आहे, नाहीतर मी त्याला एक क्लिप पाठवतो जी आम्ही म्हटली आहे. दरवर्षी नरसिंह चतुर्दशीला आम्ही म्हणतो घरी 5 माळांचा जप करतो, 108 वेळा हा मंत्र म्हणून असे 5 माळांचा जप करतो. तर ती क्लिप त्याला पाठवतो, ते ऐक. मग जवळजवळ 1.25 तास लागतो याला, 15 मिनिटं लागतात एका माळेला. आणि मग तो मंत्र मी त्याला सांगतो की मोबाईलवर रन करायचा, आणि तो जो हेडफोन्स जे आहेत ते इथे बांधायचे. इथे एक खूप मोठा ॲक्युप्रेशर पॉईंट आहे, एक सेंटरला बरोबर आपलं, इथून ते मागची साईड आणि दोन्ही कानांचं टोकचं असं सेंटर, इथे त्याला ते दोन्ही जे स्पीकर आहेत हेडफोनचे ते इथे ठेवायला सांगतो, आणि एक मफलर किंवा असं रुमालाने बांधायचं, आणि मग झोपायचं, आणि तो मंत्र कंटिन्यू चालू ठेवायचा.
साधारण एक माळ पण पूर्ण नाही होत, 15 मिनिटाच्या आत खूप सुंदर झोप लागते. म्हणजे किंवा त्या व्यक्तीला जे वेगवेगळे आजार झाले, मेंटल डिसऑर्डर्स म्हणजे डिप्रेशन, एन्झायटी किंवा असे, ते सुद्धा नाहीसे होतात. म्हणजे हा मंत्र तर मी खूप वेळा स्वतःही अनुभव घेतलाय. संकट खरोखर जातात पूर्ण आणि आनंद येतो जीवनात. हा मंत्र तेवढाच पॉवरफुल आहे. पण आपल्याला सगळ्यात जास्त 16 माळांचा मंत्र जप करायचा कुठला? हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉन गोविंदाम काळेवाडी क्षेत्रतर्फे आलेल्या सर्व भक्तांचे स्वागत आहे. आजचे प्रवचनकार श्रीमान डॉक्टर भुजित कृष्ण प्रभूंनी खूप सुंदर कथा सांगितली नरसिंह जयंती निमित्त. त्याच्यानंतर प्रभूजीने प्रल्हाद महाराजांची पण कथा खूप सुंदर सांगितली. तर त्यांनी त्यांचं प्रभूजींचा आपण वैष्णव पद्धतीने 3 वेळा हरिबोल म्हणून धन्यवाद दिला. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. आजचा प्रसाद दत्तात्रय महादेव पांचाळ माझा भाऊ यांच्याकडनं वैष्णवाच्या संतुष्टीसाठी देण्यात आलेला आहे. तर आपण त्यांचं वैष्णव पद्धतीने 3 वेळा हरी बोल म्हणून धन्यवाद देऊया. हरी बोल. समोर यायचे. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तुम्ही द्या ना कुठे ते रोजनचे असतील. मोठे बंधू हरी बोल. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. थँक्यू. धन्यवाद. हरे कृष्णा. काय अलाउन्स आहेत?